सुनील तटकरेंवर रामदास कदम यांचा घणाघात. एहसान फरामोश, गद्दारीचे परिणाम भोगावे लागतील असं वक्तव्य. रत्नागिरीत शिवसेना नेते रामदास कदम यांनी खासदार सुनील तटकरेंवर जोरदार टीका केली. तटकरे यांनी आपल्या घराला गटार म्हटल्याचा उल्लेख करत 10 वर्ष मग या गटारात कशाला येत होता असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. लोकसभा निवडणुकीसाठी तटकरेंसाठी स्वतः जखमी अवस्थेत प्रचार केल्याचा दावा करत दापोली विधानसभा मतदारसंघ आपल्या मुलाविरोधात गद्दारी झाल्याचा आरोप त्यांनी केलाय. गटार काय असतं हे भविष्यात दाखवून देऊ असा इशारा रामदास कदम यांनी दिलाय. मंडणगड नळ पाणी योजनेबाबत बोलताना या योजनेला मंजुरी मिळवून देण्यात खासदार सुनील तटकरे यांचं कोणतंही योगदान नसल्याचा दावा त्यांनी केला. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी यासाठी प्रयत्न केल्याचं सांगत दुसऱ्याच्या बापाला स्वतःचा बाप म्हणून पेढे वाटू नका असा टोला त्यांनी लगावलाय. उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा पठण आंदोलनाचं मात्र त्यांनी स्वागत केलंय. राम मंदिरातील कथित दानचोरी प्रकरणावर सर्वांनी गरज असल्याचं. कसं आहे, सुनील तटकरे हा माणूस खरं म्हणाल तर प्रत्येक वेळेला मी बोलणं चुकीचं होईल, पण हा ऐसान फार्मस माणूस आहे. गटारामध्ये दगड मागून पाणी उडून घ्यायचं नव्हतं त्याला. मग माझ्या घरामध्ये 10 वेळा कशासाठी आलो नसतो माझ्याकडे? तेव्हा तुला गटाराची आठवण झाली नाही? अरे माझ्या पाठीला जखम असताना तुझ्यासाठी 20 दिवस गाडीमधून तुझ्यासाठी ओढवून भटकलो, तेव्हा तुला गटाराची आठवण झाली नाही? तेव्हा गंगा सण चांगला होता का? तेव्हा आमच्या घरामध्ये गंगा होती का? गंगा. मग गंगेचं पाणी तुझ्यावर उडायचं तेव्हा. मग आता गटार काय असतं ते पण दाखवून त्याला समजेल ना, समजेल त्याला. मला वाईट का वाटलं? तुझ्यासाठी रात्रंदिवस काम केलं, तुला तिकीट मिळत नव्हती, मी भांडलो. पण माझ्या मुलाची विधानसभेची निवडणूक आली त्यावेळेला या तटकरेंनी गद्दारी केली. या दापोली मतदारसंघातल्या एकाही राष्ट्रवादीच्या अपवाद सोडून एकाही कार्यकर्त्यांनी आमचं काम केलं नाही. आणि मला जी माहिती मिळाली की सुनील तटकरेंचे आदेश होत नाही. आमच्या लोकांनी कधी मतदान केलं नव्हतं. 80,000 लोकांना लावलं दापोली मतदारसंघामध्ये. तर शिवसेने कधी घराला मत देत नाही. अरे नालायक माणसा, तू गटाराची भाषा करतोयस? लाज वाटत नाही? इतका ऐसान फार्मस आहेस तू? 80,000 मतं दापोली मतदारसंघातून तुला घेऊन दिली आम्ही. आणि आमचे लोक म्हणत होते, भाई हा ऐसान फार्मस आहे, ह्याला मदत करू नका तुम्ही, हा विधानसभेला आपल्याला मदत करणार नाही. आणि शेवटी तसंच झालं. तर याच्या पापाची फळं भोगावं लागेल. हा विश्वास ठेवण्याचा लायक माणूस नाही आहे. मी अख्ख्या जगाला बोलून सांगेन, सुनील तटकरे हा विश्वासघातकी माणूस आहे. पाठीत खंजीर खुपसणारा माणूस आहे. हा ऐसान फार्मस माणूस आहे. तिथं खाणार तिथं छेद करणारा माणूस आहे. आणि गटार काय आणि गंगा काय हे त्याला कळेल ना भविष्यामध्ये. आता त्याला कळेल ना भविष्यामध्ये. तू जे पाप केलेस ना, त्या पापाचं पायशी तुला करायलाच लागेल तटकरे. धन्यवाद. भाई कोणी बनवली? इंजिनियर कोण होते? पण नाव सांग बघू. चल. योगेश दादांनी सर्वात पहिला तो प्रस्ताव मान्य केला होता. ऐकून घ्या ना, दादाने सगळं केलंय ते. त्या पाण्याच्या टाकीसाठी जागाच नव्हती मंडणगडला. मग आमचे आरोग्य खात्याचे मंत्री आहेत, त्यांना योगेश दादांनी विनंती केली आणि आरोग्य खात्याची जागा घेऊन मग तिथं पाण्याच्या टाकीचा प्रस्ताव केला. तिथं त्याला तटकरे माहिती आहे का? हे योजना मंजूर झाल्यानंतर मग माझंच काय आहे. या योजनेची मुख्य सचिवांनी मिटिंग घेऊन त्याला मंजुरी दिली. कुठल्या तारखेला मंजूर दिली तटकरे सांगा बघू. फक्त दादांनी जेव्हा जाहीर केलं की 40 कोटी योजना मंजूर मंडणगडसाठी आम्ही केली, तेव्हा हा जागा झाला आणि माझंच काय म्हणतो. अगं दुसऱ्याच्या बापाला आपलं बाप म्हणून पेढे वाटू नका. थोडीसं काहीतरी ठेवा. नाहीतर बाजूला मुलगा झाला आणि पेढे हा वाटतोय. थांबवा नाही संधी आता, बस झालं ना. आपण मागच्या वेळेला सांगितलं होतं, या सुनील तटकरेंनी अंतुलेने संपवलं. हा अंतुले साहेबांचा पीए होता, पण अंतुलेलाच संपायचं पाप यांनी केलं. हा कुणाचा नाही. याला जे जे मोठे करतात त्याच्या मुळावर हा उठतो. आम्ही त्याला मोठा केला, आम्ही त्याला निवडून आणला, आम्ही मतं दिली, हा आमच्या मुळावर उठला विधानसभेला. आणि युती नसताना विधानसभेला कुणाकुणाला मदत केली हे मी एक दिवस बोलणार आहे.
लपून गपचूप कशी कोणाची मदत घेतली आणि त्याची परतफेड विधानसभेत कशी केली हे देखील बोलणार आहे मी. हा घातकी आहे, घातकी आहे. आणि म्हणून तटकरे एवढंच सांगेन, गटारावरती दगड मारून पाणी उडवायचं म्हणत होतास, अरे माझं व्यक्त सांडलं तुझ्यासाठी, माझ्या पाठीत जखम होती असताना फिरलोय, लाज वाटत नाही अशा शट याला? जनाची नाही मनाची तटकरीने ठेवावी. धन्यवाद.